सकाळ सकाळी नाश्त्याची गडबड चालू होती. हाय हॅलो नमस्कार, मी सायली. एका बाजूला चहा ठेवला होता, एका बाजूला बाळाचा उपमा करत होते आणि सोबतच जेवणाची सुद्धा तयारी चालू होती. अद्विकला फारसे काही चॉकलेट आवडत नाही, पण त्याला हे लॉलीपॉप मात्र आवडतं. तो पूर्ण तर संपवू शकत नाही, पण थोडंफार तो खातो आणि छान त्याचं असं ते लॉलीपॉप खायचं चालू होतं. सोबतच त्याचे गाणेसुद्धा चालू होते. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेवग्याच्या शेंगेची सुक्की भाजी. खरं तर ही भाजी मला माझ्या बेस्ट फ्रेंडनी सांगितलेली होती आणि आज शेवग्याच्या शेंगा घरात होत्या, त्यामुळे पटकन ती करायला घेतली. पहिल्यांदा तर शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित साफ करून पाण्यात भिजू घातल्यात. त्यानंतर कांदा चिरून घेतलाय, टमाटर चिरून घेतलंय आणि लसूणच्या पाकळ्या ठिसून घेतल्यात. या भाजीसाठी आपण एक वाटण तयार करणार आहे. त्यासाठी मी कोथिंबीर, मिरची आणि खोबऱ्याचा किस घेतला आहे. तुमच्याकडे जर रेडीमेड खोबऱ्याचा किस नसेल तर तुम्ही सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं कापून चिरून घालू शकता. छान असं वाटण तयार केलं आहे. वाटण करताना मी पाणी घातलेलं नाही आहे, सुकं वाटणच तयार केलेलं आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे. ठेसून घेतलेला लसूण घालायचा. त्यानंतर कांदा घालायचा. कांदा व्यवस्थित ब्राऊन होऊ द्यायचा. त्यानंतर टमाटर घालायचा. टमाटर घातल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आणि शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्या. शेवग्याच्या शेंगा आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे. थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही आहे, कारण आपण शेवग्याच्या शेंगेची सुक्की भाजी करतोय. खरं तर प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. कोणी शेंगदाण्याचं वाटण घालतं, कोणी खोबऱ्याचं घालतं. पण या रेसिपीमध्ये मी माझ्या मनाचं काहीच केलेलं नाही आहे. जशी तिने सांगितले तसेच ही रेसिपी मी केलेली आहे. आणि हो, टॅग करा तुमच्या अशा मैत्रिणीला जिची रेसिपी तुम्ही आवर्जून करता. माझ्या शेवग्याच्या शेंगा तर मस्त वाफेवर शिजत होत्या. मध्ये मध्ये मी त्यांना हलवून सुद्धा पाहत होते, जेणेकरून खाली भाजी लागू नये आणि शेंगा पटकन शिजाव्या यासाठी मी ताटामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घातलं आहे. तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघू शकता. छान अशा थोड्या वेळाने शेंगा शिजल्या होत्या. नंतर हळद घातली, लाल तिखट घातलं. लाल तिखट घालताना मी थोडंसं कमी घातलं आहे, कारण वाटणामध्ये आपण मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर वाटण घातलं आणि एक 5 मिनटं वाफेवर परत भाजी ठेवली होती. छान असं जेवण केलं. दुपारची मस्त अशी झोप झाल्यानंतर संध्याकाळची अद्विकची मस्ती चालू झाली. त्याला बाहेर जायचं होतं. मग काय, मी पटकन अशी रेडी झाली आणि त्याला बाहेर घेऊन गेली. तोपर्यंत अद्विकचे पप्पासुद्धा आलेले होते. छान अशी कोल्ड कॉफी एन्जॉय केली. भेटूया उद्या. ओके, बाय.